आदिवासी भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारं प्रोत्साहन भत्ता, शासनाचे महत्त्वाचे आदेश। मुंबई आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत। याबाबतचे अधिकृत पत्र जुलै 14, 2025 रोजी जारी करण्यात आले आहे। मूळ वेतनाच्या 15% भत्ता मिळणार। शासनाने जारी केलेल्या पत्रानुसार 6व्या व 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 15% प्रोत्साहन भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे। यामध्ये खालीलप्रमाणे मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। किमान भत्ता रु. 200 दरमहा, कमाल भत्ता रु. 1500 दरमहा। नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष। आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सुधारित दराचा थेट फायदा होणार आहे। थकबाकीही मिळणार। शासनाने स्पष्ट केले आहे की संबंधित नियमांचा विचार करून पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात यावी। तसेच या भत्त्याबाबतची काही थकबाकी अरियर्स देय असल्यास ती देखील नियमानुसार लवकरात लवकर अदा करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे दुर्गम आणि आव्हानात्मक भागात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।